सुरुवातीला बातमी आहे सोलापुरातनं। सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धरामेश्वरांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळलेली आहे। काल मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक सुरू होती आणि त्यावेळी पहिला मानाचा नंदीध्वज एका ट्रान्सफॉर्मरवरती कोसळला आणि आग लागली। पण भाविकांनी वेळीच नंदीध्वज सावरला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। साधारणतः तासाभराचा खोळंबा झाला आणि ही मिरवणूक पुन्हा सुरू झाली। शिवकुमार पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, दृश्यांमधनं अंदाज येतोय की नेमकं काय घडलं असावं, पण इथे कसं वातावरण होतं आणि भाविकांनी कसा अनर्थ होऊ दिला नाही? ज्ञानदा, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सध्या सोलापुरामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा यात्रा महोत्सव सुरू आहे आणि कालच शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे। या अक्षता सोहळ्यानंतर ही नंदीध्वजाची मिरवणूक असते ती होम मैदानाकडे जात असते आणि या जाण्याच्या मार्गावरती काल रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास हा जो नागफणी लावलेला जो पहिला मानाचा नंदीध्वज असतो तो एका बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरला त्याचा स्पर्श झाला होता आणि काही क्षणातच नंदीध्वजाच्या वरचा जो खेळणीचा भाग असतो त्याने पेट घेतला आणि जवळपास 30 फुटाहून जास्त उंच असलेला हा नंदीध्वज आहे तो दोलायमान झाला आणि जे बाराबंदी धारक असलेले हजारो भाविक असतात जे हे नंदीध्वज घेऊन पुढे जात असतात त्या गर्दीवरती हा नंदीध्वज कोसळत होता। परंतु हे नंदीध्वज धारण करणारे जे मानकरी आहेत त्यांनी हा नंदीध्वज गर्दीवरती न कोसळता तो त्यांनी व्यवस्थितरित्या पेललाय, त्यामुळे हा अनर्थ होता टळला। जवळपास 1 तास ते 1.5 तास त्या मिरवणुकीला उशीर झाला। दुसरी खेळणी मागवण्यात आली आणि रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास नंदीध्वजाची ही मिरवणूक आहे ती निर्विघ्नपणे पार पडली। शिवकुमार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।